नमस्कार. स्वामी भक्त हो. आजपासून आपण स्वामी समर्थ माऊलीचे चरित्र पठण श्रवण करणार आहोत. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अध्याय 6. आता आपण अपूर्ण कथेकडे वळू. श्री स्वामी चोळपास म्हणाले, अरे त्या बडोद्याच्या राजाकडे भक्ती वगैरे काही नाही, हे मी जाणतो, म्हणून तिथे जाण्यात मला काहीतरी वाटत नाही. हे बोलणे चोळपाने तात्यासाहेबांना सांगितले. तात्यासाहेब थोडे नाराज झाले. आपले सारे प्रयत्न वाया जाऊन आपली नामुष्की होईल, राजे महाराज नाराज होतील या भीतीने तात्यासाहेबांनी पुन्हा विधीपूर्वक कार्य सुरू केले आणि ब्राह्मणांना बोलवून गुरुचरित्राचा सभा सुरू केला. लोकांना जेवणावळी घातल्या, दानधर्मही केला, पण या सर्वांकडे श्री स्वामींनी थुंकूनही पाहिले नाही. दिवसामागून दिवस गेले, कोणत्याही प्रयत्नाला यश येत नाही. हे पाहून चिंताग्रस्त झालेल्या तात्यासाहेबांनी धडधडीत एकदा श्री स्वामींना मेण्यात घालून पळवून नेण्याचा प्रयत्न केला, परंतु हा डाव श्री स्वामींच्या लक्षात येताच श्री स्वामी मेण्यातून उतरून अर्ध्या वाटेतूनच परत माघारी फिरले. आज प्रयोग तात्यांनी श्री स्वामींवर जितक्या वेळा केला त्यावेळा त्यांनी मागील प्रमाणे अनुभव आला. शेवटी वैतागून तात्या परत माघारी बडोद्यास गेले. तात्या परत हात हलवत आलेले पाहून मल्हारराव आणि यशवंतराव या मराठी उमराव श्री स्वामींकडे अलंकार, जडजेवा, हिरण दौलत इत्यादी लवाजमा घेऊन पाठवले. यशवंतराव श्री स्वामींकडे श्री स्वामींनी आपले रौद्र रूप धारण केले. त्यांना रौद्रता पाहून घाबरून यशवंतरावांनी तेथून पळ काढला. या सर्व घटनेचा परिणाम असा झाला की शेवटी मल्हाररावांना आपले राज्य गमावावे लागले. शिवाय एका विषप्रयोगाच्या आरोपात मल्हाररावांना अटक झाली. स्त्रीच्या क्रोधाचे हे असेच फळ आहे.